नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये काकू आणि ऋतुजा सावीने ज्या काही या बाजाराच्या पिशव्या डायनिंग टेबलवर ठेवलेल्या असतात आणि ती सिंधूला बोलवण्यासाठी आतमध्ये जाते. तेवढ्यात काकू आणि ऋतुजा ते पिशव्या घेतात. तर ऋतुजा म्हणत असते की काकू, तुम्हाला पिझ्झा बनवता येतो का? तेव्हा काकू म्हणत असते की आता या पिशव्या घ्यायच्या आणि मला त्या देवघराजवळ ठेवून त्यावर हळदी कुंकू व्हायचे. तुम्हाला म्हटली ना मदत करायची, मग आता मदत कर आणि आता आपण पिझ्झा बनवतोय. तेव्हा लगेच काकूही तिला शिमला मिरच्या काढण्यासाठी सांगते. पण ऋतुजाला साध्या मिरच्या आणि शिमला मिरच्या यातील फरक काही कळत नसतो. तेव्हा काकू येते आणि काकू म्हणते की ऋतुजा, हे बघ ह्या शिमला मिरच्या. तेव्हा ते दोघी किचनमध्ये येतात आणि किचनमध्ये लगेच पिझ्झा बनवण्याची तयारी करत असतात. तर तेवढ्यात सिंधू आणि सावी येतात आणि त्या पिशव्या कुठे ठेवल्या आहे असे शोधू लागतात. तेव्हा समोर काकू आणि ऋतुजा पिझ्झा बनवत असतात. तर सिंधू विचारते की आत्ता तर स्वयंपाक करण्याची माझी वेळ आहे किचनमध्ये, मग तुम्ही ते काय करतात? तर काकू म्हणत असते की तुला आत्ता माहिती आहे का तू कुठे उभी आहे ते? हे घर माझं आहे, तेव्हा हवं तेव्हा इतक्या वेळी मी तेथे काही करू शकते. तू येते भाड्याच्या घरामध्ये राहते. तर सिंधू म्हणते मी सुद्धा भाडं देते. तेव्हा लगेच सावी म्हणते की विनायकची मोठी आजी, तुम्ही माझ्यासाठी सुद्धा पिझ्झा बनवता का? तेव्हा काकू म्हणते की नाही, मी फक्त माझ्या नातवासाठी विनायकसाठी हा पिझ्झा बनवते. तू तुझ्या आईला सांगायचा ना? तर सिंधू म्हणते की तिने अगोदर मला सांगितले होते, म्हणून हे बाजारात जाऊन सामान आम्ही आणले आणि मी दोन्ही मुलांसाठी हा पिझ्झा बनवणार होते. तुमच्यासारखा असा भेदभाव करण्याचे संस्कार माझे नाहीत. सावी म्हणते की विनायकची मोठी आजी, माझ्या आईला तुम्ही कायम त्रास का देण्याचा प्रयत्न करत असतात? ती तर कायम खरंच वागत असते. तेव्हा काकू म्हणत असते की तू तुझ्या मुलीला असं उद्धट बोलण्याची सवय का लावली ग? तेव्हा सिंधू म्हणते की सावी, दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलू नकोस. तेव्हा काकू म्हणते की आमच्यासमोर का तिला इतके संस्काराचे धडे देते? कारण तिच्यामध्ये जो गुण आहे तो तिच्या आईतच आहे, उद्धट वागण्याचा. त्यामुळे तिच्याकडून कुठल्याही अपेक्षा मी करू शकत नाही. तेव्हा सिंधू म्हणते की आओ, तिचं सोडा, पण तुम्ही तर मोठे आहात. तुम्ही तर अख्ख्या पुण्याला उपदेशाचे धडे देत असतात, परंतु घरात काय वावरतात? कारण कुणीही बाजार आणलेला तो कुणी कुणाचा घेऊ शकत नाही आणि दुसऱ्याचं सामान चोरून घेणे आणि त्यावर आपला हक्क आहे असे दाखवणे हे तुमचे कुठले संस्कार हो? लहान मुलांना तरी सांगितल्यावर त्यांना समजते, परंतु मोठ्यांना तर काही उमजतच नाही. ऋतुजा म्हणते की आम्ही आमच्या विनायकसाठी पिझ्झा बनवतो, तुला त्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तू जा इथून. तेव्हा सिंधू म्हणते की मला काही प्रॉब्लेम वगैरे नाही, परंतु लहान मुलीच्या तोंडचा घास तुम्ही हिसकावून घेता हे तुम्हाला समजले पाहिजे. सावी म्हणते की आई, आज मला आत्ता पिझ्झा नाही मिळणार ग. तेव्हा सिंधू म्हणते की आईने दिलेलं प्रॉमिस कधी आईनं मोडले का बाळा? त्यामुळे तुला आज वेगळ्या प्रकारचा पिझ्झा मी तयार करून दाखवते. मस्त असा सुपर हेल्दी पिझ्झा तुझ्यासाठी बनवते. तर सावी खूप खुश होते आणि आई, मी तुला मदत करू का असे विचारते. तर सिंधू म्हणते की नाही, तू फक्त आता बघतच राहा मॅजिक काय होते ते. तेव्हा सावी आणि सिंधू हा पिझ्झा बनवायला शेजारीच उभे असतात. तेव्हा सिंधू आणि सावीसुद्धा लगेच पिझ्झा बनवायला लागतात. तर सिंधू खूप असा हेल्दी म्हणजे काही पिठांचा ती पिझ्झा बनवत असते आणि ती एक गर्ल आणि बॉय असा दोघांसाठी, विनायक आणि सावीसाठी मस्त असा पिझ्झा बनवते. तेव्हा त्यावर बटाट्याचे डोळे असणारे आणि कोथिंबिरीचं नाक असणारे असा मस्त असा पिझ्झा तयार करते. तर इकडे काकूचा पिझ्झा हा मशीनला लावल्यानंतर तयार झालेला असतो आणि इकडे सिंधू ही गॅसवर कुकरमध्ये तिचा पिझ्झा लावून देते. तेव्हा लगेच विनायक हा काकूने जो पिझ्झा दिलेला आहे तो पिझ्झा खाऊ लागतो. तेवढ्यात सिंधू ही सावी आणि विनायकला तो पिझ्झा घेऊन येते आणि दोघांना सुद्धा देते. विनायक विचारतो की का मोठी आजी, मी डॉक्टर काकूंनी बनवलेला पिझ्झा खाऊ का? तेव्हा काकू आणि ऋतुजा मात्र यांचा चेहरा पाहण्यासारखा होतो. सिंधू तर खूपच खुश असते. काकू म्हणते की अरे विनू, तुझ्या मोठ्या आजीने हा पिझ्झा तुझ्यासाठी खास करून केलाय, त्यामुळे तू जर खाल्ला नाही तर मोठ्या आजीच्या मनाला खरंच किती वाईट वाटेल. तेव्हा विनायक म्हणतो मी तुमचा बनवलेला पिझ्झा सुद्धा खाईल, परंतु अगोदर मी डॉक्टर काकूंनी बनवलेला पिझ्झा खाणार. म्हणून सावी आणि विनायक ते पिझ्झाची टेस्ट घेतात. तर त्यांना दोघांना सुद्धा इतका पिझ्झा आवडतो. तर सिंधू खूपच खुश होते. काकू आणि ऋतुजा ह्या वाकडे चेहरे करून सिंधूकडे बघत असतात.
तर विनायक तो काकूचा जो पिझ्झा बनवलेला असतो तो बाजूला सावरून देतो आणि सिंधूने बनवलेला पिझ्झाच खाऊ लागतो। तर तुझ्या मनात म्हणत असते की आज पहिल्यांदा इतकी मेहनत केली, परंतु या विनूने सर्व काही माझ्या मेहनतीवर पाणी फिरले। सिंधू तर खूपच खुश होते। त्यानंतर इकडे अन्वी आपल्या मैत्रिणीबरोबर बोलत असते आणि काहीतरी पैशाची गरज असते आणि तेव्हा तिला ते आणि अन्वीला काही मिस इंडियन कॉम्पिटिशनच्या स्पर्धेसाठी फोटोशूट करायचे असते, म्हणून ती एका फोटोग्राफरचा तिला सजेक्टेड करण्यासाठी सांगत असते। परंतु ती मैत्री म्हणत असते की त्याचे चार्जेस खूप जास्त आहे की कारण की 50,000 रुपयापेक्षा जास्तच असतील। तेव्हा अन्वी म्हणते की अगं सध्या इतके पैसे नाही आणि माझी सिच्युएशनसुद्धा वेगळी आहे, पण मी करते काहीतरी मॅनेज, म्हणून अन्वीला टेन्शन येते। त्यानंतर इकडे राजश्री ही काकूला म्हणत असते की वहिनी खरंच तुम्ही चुकलात, तुमचा जो काही राग आहे ना तो सिंधूशी आहे, तुम्ही त्या लहान मुलीला का त्रास देता। काकू म्हणते की एक गोष्ट विसरली का राजश्री, जेव्हा सिंधू आपल्या राघवला सोडून गेली होती, राघववर काय त्याची अवस्था झाली होती, त्याला किती त्रास झाला होता, म्हणून तिला वठणीवर आणण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलीला जर त्रास झाला तर किती त्रास होतो हे तिच्या लक्षात आणून द्यायचे होते मला। तेव्हा ऋतुजा म्हणत असते की ती सिंधूची मुलगीसुद्धा काही कमी नाही, अगदी तिच्यासारखीच आहे। तेवढ्यात अन्वी येते आणि आजी मला काहीतरी बुक्स घ्यायचे, त्यामुळे पैसे हवेत। तर काकू म्हणते की देते 2,000 रुपये आणि मागच्याच आठवड्यामध्ये बुक्स घेण्यासाठी 2,000 रुपये मी तुला ऑलरेडी दिले होते। अशी किती बुक्स लागतात तुझ्या स्टडीसाठी, तेव्हा मी तुझी आजी आहे अशी बनवा म्हणून तू माझ्याशी करू नको, मला सर्व काही ओळखते। खरं काय कारण आहे की पैसे कशासाठी लागतात ते। तर अन्वी म्हणत असते की मला जर ह्या एक्झाममध्ये मार्क कमी मिळाले तर त्याला जबाबदार तू असशील। काकू म्हणते की अन्वी लोकांना काय वाटते, म्हणजे मांजर हे चोरून दूध पित असतं, तेव्हा त्याला असं वाटत असते की मला कोणीही बघत नाही, परंतु त्याला हे माहिती नसते की त्याला सर्वजण हे दूध पितानी बघत असतात। तेव्हा अन्वीला काकूचा आणखीनच राग येतो। अन्वी म्हणते की मला अशा स्टोऱ्या सांगू नको कॅट आणि डॉगच्या, आत्ताच्या आत्ता मी बाबांना फोन करते आणि तुम्हाला कसं टॉर्चर करण्याचा प्रयत्न करते, माझ्याशी कसं वागते ते मी आता सर्व काही सांगते। काकू म्हणत असते की सर्व काही सांगून दे, काही फरक पडणार नाही। तेवढ्यात सिंधू येते आणि सिंधू आणि काकू एकाच वेळी अन्वी असे बोलतात। तर असे सिंधू म्हणते की अन्वी काय झाले, इतकं चिडचिड नको करूस, व्यवस्थित सांग मला सर्व। तेव्हा काकू म्हणते की बाहेरच्या माणसांनी आमच्यामध्ये लुडबुड करण्याचा काही एक हक्क नाही। सिंधू म्हणते की अन्वी ही राखीताईंची मुलगी आहे। तेव्हा काकू म्हणते की म्हणजे राखीसुद्धा माझीच मुलगी आहे, त्यामुळे आमच्यामध्ये तुला कोणताच असा हक्क नाही। तेव्हा अन्वी म्हणत असते की तू जरी तिला तुझ्या घरातील मेंबर मानत नसली तरी ती माझी मामी आहेत आणि मी तिला मानतेत। तेव्हा लगेच अन्वी ही सिंधूच्या बाजूने काकूला खूप असं सनकावते। तेव्हा लगेच सिंधू म्हणते की अन्वी बाळा मोठ्यांशी असे नाही बोलायचे। तेव्हा लगेच ऋतुजा म्हणत असते की वहिनी बघितले का, आता ही सिंधूसुद्धा अन्वीचे कान भरते आणि म्हणते की बघितले का मामी, ते तुझ्याशी सुद्धा कसे वागतात आणि तू खरंच खूप चांगले केले होते, यांना तू सोडून गेली होती, त्याच लायकीचे आहे ते। तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो, म्हणजे अन्वीचा बोलण्याचा राग येतो। तेवढ्यात मधू येते। सिंधू म्हणत असते की अन्वी तू शांत हो जरा। अन्वी म्हणत असते की जे हिचं ऐकतं तेच हिच्या मनासारखे म्हणजे आहे असे वाटते आणि जो ऐकत नाही तर हिला त्याचा खूप राग येत असतो, म्हणून ती त्याला काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा लगेच मधू येते आणि अन्वी मोठ्यांशी असे नसते बोलायचे, कारण ते आपल्या प्रेमापोटी बोलत असतात। तेव्हा लगेच अन्वीला मधूचा राग येतो आणि आमच्यामध्ये इंटरफेअर करण्याचा तू प्रयत्न करू नको। तर मधू शांत होते आणि म्हणते की अगं काकू कायमच असं त्रास देत असते। तेव्हा लगेच सिंधू म्हणत असते की अन्वी मोठ्यांशी असे नाही बोलायचे। तर काकू म्हणते मी तुला सांगितले ना, आमच्यामध्ये तू लुडबुड करण्याचा काही म्हणजे तुम्हाला हक्क नाही, तू बाहेरची व्यक्ती आहे, त्यामुळे घरातल्या मॅटरमध्ये तू मध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न करू नकोस। सिंधू म्हणते की प्रश्न अन्वीचा आहे आणि अन्वीला जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा मी अन्वीच्या पाठीशी कायम उभीच राहणार। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये विनायकला ताप भरलेला असतो, तर सर्वजण विनायकच्या रूममध्ये येतात आणि सिंधूला बोलत असतात की मधू म्हणते की अगं याला ताप होता, मग तू का सांगितलं नाही आम्हाला लवकर। तेव्हा मधू म्हणते तेव्हा
काकू म्हणत असते की हे सर्व ह्या हिच्यामुळे होते आणि हिनेच काहीतरी चुकीचं औषध त्याला दिले असणार म्हणून हे सर्व घडते। त्यामुळे आता तू इथून पुढे विनायकची ट्रीटमेंट करणार नाही, स्वतःच्या मुलीला घे आणि या घरातून कायमची निघून जा। तर सिंधू ही काकूकडे बघत असते। तर आता पुढे सिंधू काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।